नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला. आणि आता आपण जे पुढच्या बाराबद्दल बोलतो आहे, लेट मृग बार किंवा हत्ती बार फुटतो आहे का किंवा फुटायला सुरुवात झाली काय, तर आज आपल्याला पहिल्यांदा इथे बघायला मिळतं आहे. आता बघा, तुम्हाला दाखवतो मी. इथं फुलाला सुरुवात झालेली आहे. हे जे तुम्हाला कोंब दिसते त्या कोंबामध्ये फूल आहे. व्हिडिओमध्ये ते प्रॉपर दिसत नाही, पण तिथे आपल्याला 100% फुल आहे. आणि इथे बऱ्याचशा झाडांमध्ये फुलं सुरू झालेली आहे. आता जो मागच्या आठवड्यातला पाऊस होता त्या पावसावरच हे डोळे फुगून याच्यामध्ये फुल निघालेलं आहे. त्याच्या आधी हे तानावर होतं आहे. तर आता हे जे झाडं आहे, झाडाची अवस्था बिघडलेली आहे, पण तरीही आता आपण बघूया. बघा, पुढं जे दुसरे 2-3 झाडं आहे तिथं भरपूर फुलं आलेले आहे. ते पण आपण तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला पुढचे ऑब्झर्वेशन करायला सोपं जाईल. बघा, इथे जे कोणी दिसते तुम्हाला, ह्या सगळ्या कोणीमध्ये म्हणजे नवतीमध्ये फुलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला याला म्हणू शकतो आपण लेट मृग बार किंवा हत्तीबार. हत्तीबार अजून एक 10 दिवसांनी सुरू होत असतो, पण तो आता दिसायला लागलेला आहे. आणि ज्या लोकांनी जे मृगबार फुटलेले नव्हते त्यांनी जे प्रयत्न करत होते की आपल्याला ताण देऊन हत्तीबार फोडायचा आहे, तर अशा प्रकारे तो फुटत आहे. बघा, सगळ्या डोळ्यातून. अजून याला पाणी दिलेलं नाही, आपण पावसाच्याच पाण्यावर ठेवलेलं आहे. आणि आता आपल्याला याला पाणी द्यायचं आहे. हा बघा, जवळपास सर्व फाण्यांना तो दिसतोय आपल्याला. आता इथून पुढं आपल्याला पाणी देऊन कळीसाठीचा स्प्रे घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला कळी वाढून जाईल. असंच ज्यांचे बाग तानावर होते आणि थोड्या पावसाने लीक झाले असतील किंवा नवती सुरू झाली असेल, त्यांनी लक्ष द्या, बारीक लक्ष द्या. म्हणजे जेणेकरून जर फुल निघत असेल तर लगेच पाणी द्यायला, आणि जर निघत नसेल तर थोडं अजून एक आठवडाभर थांबायचं आपल्याला. धन्यवाद.